आपण बघतोय ते म्हणजे न्यूटन्सचे लॉज ऑफ मोशन. न्यूटनने 3 फेमस लॉज ऑफ मोशन दिलेले आहेत आणि याचे ॲप्लिकेशन्स इतके प्रचंड आहेत की आपण बऱ्याच गोष्टी म्हणजे आपण आता मून लँडिंग करतो किंवा दुसऱ्या प्लॅनेटवरती आपली शटल लँडिंग करतो, आपलं एरोप्लेन टेक ऑफ होतं, हे सगळ्या गोष्टी या न्यूटनच्या लॉजवरतीच चालू आहेत. आणि न्यूटन हे लॉज तेव्हा दिले जेव्हा या सगळ्या गोष्टी नव्हत्या, पण न्यूटन्सच्याच लॉजच्याच खूप गोष्टी पुढं खूप वर्षांनी प्रूव्ह झालेल्या आहेत. त्यामुळे न्यूटनच्या लॉजचं कॉन्ट्रीब्युशन हे मॉडर्न सायन्सवरती खूप जास्त आहे. त्यामुळे हे न्यूटनचे 3 लॉज हे खूप इम्पॉर्टंट आहेत. तर ते आपण बघतोय आता की न्यूटनचे फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ. यामध्ये न्यूटनचा फर्स्ट लॉ आणि आता आपण बघतोय त्याचं स्टेटमेंट. तर स्टेटमेंट काय आहे ते न्यूटनच्या फर्स्ट लॉचं, तर ॲन ऑब्जेक्ट ॲट रेस्ट रिमेन्स ॲट रेस्ट and an object in motion remains in motion at constant speed and in a straight line unless acted on by an unbalanced force. तर हे त्याचं स्टेटमेंट आहे. तर स्टेटमेंट आपण आता स्टेटमेंटचं करू डायसेक्शन. तर पहिले काय आहे, an object at rest remains at rest. म्हणजे जर समजा एखादी ऑब्जेक्ट आहे जी ॲट रेस्ट आहे, ती कुठलेही मूव्ह होत नाही आहे, त्याच्यामध्ये ॲब्सोल्युटली झिरो मुवमेंट आहे, तर आपण त्याला म्हणतो की ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट. तर न्यूटनचा जो लॉ आहे हा 2 कंडिशनसाठी आहे, व्हेन ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट आणि दुसरा त्याचा कॉम्पोनंट आहे तर व्हेन ऑब्जेक्ट इज इन मोशन. तर आपण आता इथला पहिला पार्ट बघू, फक्त आपण रेस्टमधल्या ऑब्जेक्टसाठीचा हा लॉ बघू. तर ऑब्जेक्ट ॲट रेस्ट रिमेन ॲट रेस्ट आणि मोशनवाला पार्ट सोडून देऊ. अनलेस ॲक्टेड ऑन बाय अन अनबॅलन्स्ड फोर्स. म्हणजे जर एखादी ऑब्जेक्ट आहे ती ॲट रेस्ट आहे, ती ॲब्सोल्युटली झिरो मुवमेंट आहे, ती मूव्ह होत नसेल, तर ती ॲब्सोल्युटली ॲट रेस्टच राहील, ती जरासुद्धा मूव्ह होणार नाही. पण फक्त कुठल्या कंडिशनमध्ये मूव्ह होईल, तर त्यावरती एक अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट झाला तरच ती ऑब्जेक्ट मूव्ह होईल. आणि हा आहे पहिला पार्ट की व्हेन ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट दॅट ऑब्जेक्ट विल रिमेन ॲट रेस्ट अनलेस ॲक्टेड ऑन बाय अनबॅलन्स्ड फोर्स. हा अनबॅलन्स्ड फोर्स असला पाहिजे, बॅलन्स्ड फोर्स नाही लागत, अनबॅलन्स्ड फोर्स लागावा लागतो, त्याशिवाय ऑब्जेक्ट ही मूव्ह होणार नाही आहे. तर हा पहिला पार्ट आहे. सेकंड पार्ट कशासाठीचा बघू आपण, ऑब्जेक्ट इन मोशन. तर व्हेन ऑब्जेक्ट इन मोशन रिमेन्स इन मोशन ॲट कॉन्स्टंट स्पीड अँड इन स्ट्रेट लाईन. तर आता जो ऑब्जेक्ट ही मोशनमध्ये असेल तर ही मोशनमध्येच राहील आणि ती पण कशी राहील मोशनमध्ये, तर कॉन्स्टंट स्पीड म्हणजे त्या ऑब्जेक्टचं स्पीडसुद्धा चेंज होणार नाही आहे. आणि ती मूव्ह कशी होईल, तर स्ट्रेट लाईनमध्येच मूव्ह होईल. म्हणजे कुठलीही ऑब्जेक्ट जर मूव्ह होत असेल तर ती मूव्हच होत राहील, तिची डायरेक्शनसुद्धा चेंज होणार नाही आणि तिचं स्पीडसुद्धा कमी किंवा जास्त होणार नाही आहे. पण ते कुठल्या कंडिशनमध्ये होईल, तर जर तिथं अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय केला, म्हणजे कुठल्याही ऑब्जेक्टचं जर स्पीड कमी करायचं असेल किंवा वाढवायचं असेल किंवा कुठल्याही ऑब्जेक्टची डायरेक्शन मूव्हमेंटची जर चेंज करायची असेल तर अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाय करावा लागतो. किंवा कुठलीही ऑब्जेक्ट जर ॲट रेस्ट असेल तर त्या ऑब्जेक्टला मूव्ह करण्यासाठी फोर्स अप्लाय करावा लागतो. म्हणजे न्यूटनचा पहिला लॉ कशाविषयी आहे, तर कुठल्याही ऑब्जेक्टला जर समजा ॲट रेस्ट असेल, जर ते ऑब्जेक्ट स्टेशनरी असेल तर त्या ऑब्जेक्टला मूव्ह करायला फोर्स अप्लाय करावा लागतो. किंवा जर समजा कुठलीही ऑब्जेक्ट ही मोशनमध्ये असेल तर त्या मोशन कमी करायला किंवा मोशन वाढवायला किंवा डायरेक्शन चेंज करायला सुद्धा फोर्स अप्लाय करावा लागतो. त्याशिवाय कधीही स्टेशनरी ऑब्जेक्ट मूव्ह होत नाही, मूव्ह होणारे ऑब्जेक्ट थांबत नाही किंवा स्पीड वाढत नाही किंवा डायरेक्शन चेंज होत नाही. तर याला आपण न्यूटनचा फर्स्ट लॉ म्हणतो. म्हणजे कुठलीही ऑब्जेक्ट ही ॲट रेस्ट असेल तर ती रेस्टमध्येच राहील आणि जर कुठली ऑब्जेक्ट मोशनमध्ये असेल तर ती मोशनमध्येच राहील. आणि मोशनमध्ये पण कशी राहील, तर स्पीड पण त्याचं कॉन्स्टंट राहील आणि डायरेक्शन पण स्ट्रेट लाईनच असेल. डायरेक्शन पण चेंज होणार नाही, स्पीड पण चेंज होणार नाही. पण जर अनबॅलन्स्ड फोर्स लागला तरच फक्त चेंज होऊ शकतो. म्हणजे कुठल्याही ऑब्जेक्टला फोर्स लावल्याशिवाय त्याच्यामध्ये चेंज होत नाही. हा आहे न्यूटनचा फर्स्ट लॉ. आपण स्टेटमेंट पुन्हा बघू. अन ऑब्जेक्ट ॲट रेस्ट रिमेन्स ॲट रेस्ट अँड अन ऑब्जेक्ट इन मोशन रिमेन्स इन मोशन ॲट कॉन्स्टंट स्पीड अँड इन अ स्ट्रेट लाईन अनलेस ॲक्टेड ऑन बाय अन अनबॅलन्स्ड फोर्स. तर हा आहे न्यूटनचा फर्स्ट लॉचा स्टेटमेंट. त्यानंतर आपण बघू न्यूटनचा सेकंड लॉ.
तर न्यूटनचा सेकंड लॉ काय आहे, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड टेक्स प्लेस इन द डायरेक्शन इन विच द फोर्स ॲक्ट्स. आणि आता आपण याचं बघू, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. म्हणजे जर आपण एखाद्या ऑब्जेक्टवरती जेवढा फोर्स अप्लाय करू तेवढंच त्याच्या मोमेंटममध्ये चेंज होईल. जेवढा फोर्स तेवढाच चेंज. जास्त फोर्स लावून कमी चेंज होणार नाही किंवा कमी फोर्स लावून जास्त चेंज होणार नाही. जेवढा आपण फोर्स लावू तो फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. मोमेंटम ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्स. जेवढा आपण फोर्स अप्लाय करू तेवढाच मोमेंटममध्ये चेंज होऊ शकेल. आणि पुढचा पार्ट काय आहे, तर टेक्स प्लेस इन द डायरेक्शन इन विच द फोर्स ॲक्ट्स. म्हणजे जर समजा आपण एक ऑब्जेक्ट आहे, जर समजा ही एक ऑब्जेक्ट आहे आणि जर आपण या डायरेक्शनने फोर्स लावला तर याचं जे काय ॲक्सेलरेशन किंवा मोमेंटमचा चेंज होईल तो पण त्याच डायरेक्शनने होईल. असं कधीही होणार नाही की फोर्सपेक्षा वेगळ्या डायरेक्शनमध्ये बॉडीची मूवमेंट होईल. तर फोर्समध्येच होते. ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स असेल त्याच डायरेक्शनमध्ये मोमेंटम चेंज होतो, त्याच डायरेक्शनमध्ये ॲक्सेलरेशन होतं. हा न्यूटनचा सेकंड लॉ आहे. सेकंड लॉचं स्टेटमेंट पुन्हा एकदा बघू की द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड टेक्स प्लेस इन द डायरेक्शन इन विच द फोर्स ॲक्ट्स. तर काय म्हणणं आहे, तर आपण जेवढा फोर्स अप्लाय करू तेवढाच चेंज होईल आणि तो पण त्याच डायरेक्शनमध्ये होईल ज्या डायरेक्शनमध्ये आपला फोर्स आहे. आणि हे आहे न्यूटनचा सेकंड लॉ. आणि त्यानंतर न्यूटनचा थर्ड लॉ. न्यूटनचा थर्ड लॉ काय आहे, तर याचं स्टेटमेंट खूप बेसिक आहे. टू एव्हरी ॲक्शन देर इज ऑलवेज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणजे जेव्हा आपण कशालाही कुठलीही रिॲक्शन देतो इक्वल आणि अपोजिट रिॲक्शन होत असते. म्हणजे आपण जर समजा अर्थवरती उभे आहोत, आपण अर्थच्या दिशेने आपला फोर्स अर्थच्या सेंटरच्या दिशेने अप्लाय करतो आहे. आपलं वेट असतं मास इंटू ग्रॅव्हिटी, म्हणजे आपलं वेट असतं. तर ते अर्थ पण तेवढंच फोर्स आपल्यावरती अप्लाय करतं. किंवा आपण चेअरवरती बसतो तर आपली बॉडी फोर्स अप्लाय करते पण चेअर तेवढाच फोर्स वरती अप्लाय करतं. आणि जर तो इम्बॅलन्स झाला तर चेअर तुटेल अशा वेळी. तर जोपर्यंत प्रत्येक फोर्सला इक्वल आणि अपोजिट फोर्स असतो, हे याचं स्टेटमेंट आहे. न्यूटनचा हा थर्ड लॉ आहे. सो न्यूटनचा पहिला लॉ कशासाठीचा आहे, तर पहिला लॉ आहे की ऑब्जेक्ट ॲट रेस्ट किंवा ऑब्जेक्ट इन मोशन हे कधीही चेंज होत नाहीत. चेंज होण्यासाठी काय करावं लागतं, तर एक अनबॅलन्स फोर्स अप्लाय करावा लागतो. तेव्हाच रेस्टमधली ऑब्जेक्ट मूव्ह होईल किंवा मूव्ह होणाऱ्या ऑब्जेक्टचं स्पीड कमी किंवा जास्त होईल किंवा थांबेल किंवा डायरेक्शन चेंज होईल. सेकंड लॉ कशाविषयीचा आहे, तर जेवढा आपण फोर्स अप्लाय करू तेवढाच मोमेंटममध्ये चेंज होतो. जास्त फोर्स जास्त चेंज, कमी फोर्स कमी चेंज. आणि चेंज नेहमी कुठल्या डायरेक्शनमध्ये असतो, तर ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स असतो त्याच डायरेक्शनमध्ये चेंज असतो. म्हणजे आपण जर समजा कोणाला पुश केलं तर ते त्याच दिशेने पुश होईल ज्या दिशेने आपण पुश करतो आहे. आणि तिसरं काय आहे, तर तिसरं आहे टू एव्हरी ॲक्शन देर इज ऑलवेज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तर हे झाले न्यूटनचे फर्स्ट, सेकंड अँड थर्ड लॉज ऑफ मोशन.